अहो, आपण किती दिवस असे उपाशी राहणार? आपल्या मुलांचे हाल बघवत नाही आता मला. श्रीकृष्ण तुमचा बालमित्र आहे ना, त्यांच्याकडे मदत मागायला काय हरकत आहे? श्रीकृष्ण तो द्वारकेचा सम्राट आहे आणि मी एक गरीब ब्राह्मण. कसे जाऊ त्यांच्याकडे? मैत्रीमध्ये श्रीमंती गरिबी नसते. मग मी त्यांच्याकडे काय न्यायचे? माझ्याकडे ना दान ना भेटवस्तू. राजाला काहीतरी देणे असावे लागते आपल्याकडे. थोडे पोहे आहे, तेच तुम्ही भेटवस्तू म्हणून घेऊन जा. ठीक आहे. सुदामा एका पिशवीत थोडे पोहे बांधतो आणि द्वारकेला जायला निघतो. राजवाड्यात कृष्ण आणि रुक्मिणी बसले आहेत. सुदामा राजवाड्यासमोर येऊन थांबतो आणि त्याला द्वारका रक्षक थांबवतात. तेव्हा सुदामा द्वारका रक्षकांना तो कृष्णाचा मित्र असल्याचे सांगतो. गरीब ब्राह्मण असा मित्र राजा श्रीकृष्णाला कसा असू शकतो? त्याला आत येऊ देऊ नका. त्याला माहित नाही का इथे येण्यासाठी प्रतिष्ठा लागते. जर हे खरंच असेल तर मग श्रीकृष्ण तुम्हाला ओळखते. दूत राजमहालात जातो. काही वेळाने कृष्ण स्वतः बाहेर येतात. अरे सुदामा, तू आलास? इतके दिवस कुठे होतास? मला का नाही भेटायला आलास? कृष्ण सुदामाला बघून सन्मानाने आत घेऊन जातात. द्वारका रक्षक एकमेकांकडे बघून खजील होतात. प्रभू, मी गरीब आहे. तुमच्या समोर येण्याची हिंमतच होत नव्हती. हा सुदामा, आपली मैत्री अशा गोष्टीवर अवलंबून नाही. माझ्यासाठी तूच खरा मित्र आहेस. ह्यात काय आहे? तुमच्यासाठी थोडे पोहे आणले आहे. हे पोहे माझ्यासाठी स्वर्गीय अन्नाहूनही गोड आहे. रुक्मिणी व तिची सखी हे दृश्य पाहून भारावून जातात. अगं, बघ ना, द्वारकेचा राजा आणि परमेश्वर असलेले कृष्ण आपल्या बालपणीच्या मित्रासाठी स्वतः पायाशी बसले आहेत. रुक्मिणी, हे दृश्य पाहून माझे डोळे भरून आले. इतक्या मोठ्या राजाने एका साधा गरीब ब्राह्मण मित्राचे असे स्वागत सन्मान करणे खरंच विलक्षण आहे. अगं, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. श्रीकृष्णाचे हृदयच असे विशाल आहे. त्यांच्यासाठी भक्ती आणि प्रेम महत्वाचे आहे. खरंच रुक्मिणी, जगाला संपत्ती महत्वाची वाटते, पण भगवान श्रीकृष्णाला भक्तांच्या भावनांचे अधिक महत्व वाटते. किती भाग्यवान आहेत सुदामा. हे कृष्ण असेच आहे. ते त्यांच्या मित्राला राजा आणि राणी इतकेच सन्मान देतात. त्यांचा मित्र कोण आहे, तो किती काय झालं?